नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा का आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुठला टॉपिक सिलेक्ट नाही केला किंवा आपण कुठल्या गोष्टीबद्दल नाही बोलणार, पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कारण एक म्हण तुम्ही ऐकली असाल, मुलगी शिकली प्रगती झाली, पण नाही, मुलगी शिकली प्रगती झाली मान्य आहे, पण मुलीचं लग्न झालं प्रगती थांबली। याच गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत, जो की आपल्या सध्याच्या परिस्थितीला आणि जी काही महिला मंडळ आहे, जी काही टीईटीची परीक्षा देणार आहे त्यांच्याशीच रिलेटेड हा टॉपिक आहे। आणि आपल्या चॅनलवर जवळजवळ 60% हा महिला आहेत, ज्या की त्यातील काही विवाहित आहेत आणि काही अविवाहित आहेत। पण विवाहित असणाऱ्या महिलांना खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम होत आहे टीईटीची परीक्षा देताना। आणि आता काय आहे, दिवाळी, ती दिवाळी फेस करताना आणि टीईटीची परीक्षा देताना याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये जे मानसिक द्वंद्व निर्माण झालेला आहे, याच्यातून त्यांचं मानसिक खच्चीकरण खूप होत आहे, त्यांच्यामध्ये नैराश्याचं प्रमाण खूप वाढत आहे। याच्यावरच आज आपण थोडंसं बोलणार आहोत आणि या गोष्टीवर बोलणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याकडे फक्त एकच चान्स आहे। हा चान्स एकदा का गेला तर तुम्ही नोकरीपासून मुकणार आहात, कारण आगामी काळामध्ये 2022 मध्ये टेट एग्जाम होणार म्हणजे होणार, यात काही दुमत नाहीये, होणारच आहे 2022 ला। पण त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की आपल्याला टीईटी पास होणं। ती टीईटीची परीक्षेला 21 तारखेला होऊ न होऊ, आता होणार नाही असं जर तुम्ही गृहीत धरलं असाल तर तुम्ही टीईटी कधीच पास होणार नाही, असं मी सरळ सरळ सांगतो। परीक्षा कधी का होणार, परीक्षेची तारीख आल्यावरच अभ्यास करावा असं काही नाहीये। आपण काय करतो, परीक्षेची तारीख आल्यावर अभ्यास करतो, म्हणून आपण परीक्षेमध्ये नापास होतो, म्हणून आपल्या टीईटीचा रिझल्ट 2.5% खालीच येतो, कधी 2.5% वर गेलेला नाहीये। हा व्हिडिओ महिलांना डेडिकेट असला तरी सुद्धा हा व्हिडिओ पुरुष मंडळींनी बघणं सुद्धा गरजेचं आहे, कारण त्यांच्या सुद्धा भविष्य त्याच्यावरच आहे, सोडून चालत नाहीये। टाळी एका हाताने वाजत नाहीये, आपल्या घरामध्ये आहेत आपल्या। असो, आता आपण जास्त भरकटायला नको, आपण मेन मुद्द्याला येऊ। मुलगी शिकली प्रगती झाली, हो मुलगी शिकली प्रगती झाली मान्य आहे, पण त्याच मुलीचं लग्न झालं, तिची प्रगती झाली। लग्ना अगोदर तिला आश्वासन दिले, डीएड झालंय, तुला नोकरी लावू, नोकरीच्या वेळेस काय संस्थेमध्ये पैसे भरायचे असतील ते लावू, तुझ्या शिक्षणाचा खर्च उचलू। आता संस्थेचा काय मार्ग आहे तो बंद झाला, भरती ही टेट मार्फतच होणार आहे। पण त्यावेळेस जी आश्वासनं दिली होती, जसे काही नेते मंडळी इलेक्शन लढवताना आश्वासन देतात ना, आम्ही हे करू ते करू, एकदा निवडून आल्यानंतर ते आश्वासन गेले उडत, तसंच आहे। मुलीचं लग्न झालं, लग्न करते वेळेस खूप सारे आश्वासन दिले जातात, तिला दिले गेले होते, इव्हन दिले गेले होते, आणि त्याच आश्वासनाचं आता पूर्तता होताना दिसत नाहीये। कारण का, मुलगी शिकली प्रगती झाली कुठपर्यंत, जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत। जरी लग्न झाल्यानंतर प्रगती झाली, पण ज्यावेळेस तिला मूळ बाळ झालं त्यावेळेस तिची प्रगती तिथंच थांबली, अक्षरशः थांबली। त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये, कारण एकदा मूळ बाळ झालं, मूळ लहानाचं मोठं होणार, त्याला वाढवणार, त्यांचं सगळं बघणार, पुन्हा घर बघणार, संसार बघणार, लेकरं बाळ बघणार, मग आपली टीईटीची परीक्षा, त्याच्यातून अभ्यास, असं खूप मानसिक ताण आहे। या मानसिक ताणातून बाहेर पडावंच लागतं। उगाचच म्हणणार गेलो मी मुलगी शिकली प्रगती झाली, पण लग्नानंतर प्रगती थांबली। आणि अशा असंख्य महिला आहेत ज्या की डीएड झाल्यानंतर त्यांना लग्नाच्या वेळेस आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला नोकरी लावू, नोकरीसाठी वाटेल ते मदत करू, पण लग्न झाल्यानंतर, मूल बाळ झाल्यानंतर त्यांची ती प्रगती तिथंच थांबलेली आहे। इव्हन त्यांना टीईटी देण्यापासून वंचित ठेवलं जात आहे। जरी वंचित ठेवलं जात असेल तर काही आहेत जे टीईटी देत आहेत, पण त्यांचा अभ्यास होत नाहीये। अभ्यास का होत नाही, हाच प्रॉब्लेम आहे। संसार, लेकरं बाळ, सासू सासरे, याच्यातून एकच उत्तम उपाय आहे, आपल्याकडे आहे महिना। दिवाळीचा विचारच करू नका तुम्ही, दिवाळी सोडून द्या, दिवाळी डोक्यातून काढा, एकच काम करायचं आपल्याला। अहो, बोलण्यानं जग जिंकता येतं। कुणीतरी म्हणलं ना, आपली वाणी मधुर पाहिजे, वाणी मधुर असेल ना, आपण संपूर्ण जग जिंकू शकतो। मग एकच काम करायचं या महिला मंडळी, जे काही आपले सासू सासरे असतील, आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, ननंद असतील, जावा असतील, यांना फक्त गोड बोला, गोड बोलून आपलं काम साधून घ्या। जास्त काम स्वतः करू नका तुम्ही, जास्त काम कोणतं करायचंय, अभ्यासाचं जास्तीत जास्त काम करायचंय।
अहो बोला, सासू सासरे आपलेच आहेत, त्यांना थोडंसं गोड बोला, त्यांना विश्वासात घ्या. परीक्षा किती महत्वाची आहे याच्यातून नंतरचा फायदा काय होणार आहे ते समजून सांगा. अहो ते सासू सासरे आई वडील आपलेच आहेत, ऐकणार. आपल्याच भविष्याचा विचार सुद्धा त्यांनाच असतो. असू द्या सासू सासरे सून जावई यांचे थोडंसं प्रॉब्लेम असतात, वाद असतात, पण ते वाद मिटवले पाहिजेत, किंबहुना या काळामध्ये तरी मिटवले पाहिजेत. या काळामध्ये जर तुम्ही हा प्रॉब्लेम मिटवला, गोड बोलला, तर खरंच तुमचा खूप फायदा होणार. अहो गोड बोला, सासू सासऱ्याशी थोडंसं गोड बोलून बघा. आपली वाणी थोडीशी एकदम मधुर करा. बघा ते सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतील. अहो त्यांना सुद्धा वाटतं की आपल्या मुलाची बायको म्हणजे आपली सून चांगली शिकावी, तिनं नोकरीला लावा, त्यांना सुद्धा वाटतच ना. हो मग बोला. तुम्ही जर गोडच नाही बोललात, वाकडच बोललात, तर मग कोण ऐकणार आहे तुमचं? मग कोण तुम्हाला मदत करणार आहे? नाही, कुणीच मदत करणार नाही. मधुर बोला, वाणी शुद्ध ठेवा, चांगली ठेवा. हिंदीमध्ये एक म्हण आहे, बात करने से ही बात बनती है. त्यासाठी बोला, चांगलं बोला. एकदा तुमच्या भावना प्रकट करून बघा, तुमचा मार्ग निघून जातो. तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना, आई वडिलांना सांगा, इव्हन नवऱ्यांना सांगा, बोला, त्यांच्याशी चर्चा करा, याच्यातून मार्ग काढा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कामातून थोडंसं साईडला होऊन अभ्यास करणार नाहीत, टीईटी पास होणं शक्य नाही. अहो संसार थोडे दिवस बाजूला राहू द्या. टीईटी तुम्ही एकदा बाजूला ठेवला तर टीईटी परत कधी होईल याची शाश्वती नाही. तुम्ही नोकरीला लागणारच नाहीत, कारण हीच का टीईटी तुम्ही पास झालात तर टेट पुढल्या वेळेस 100% होणार आहे. तुमचं आयुष्य एकदम सुंदर होणार आहे. मग पुन्हा संसारामध्ये आणखी 4 चांद लागणार आहेत. त्यासाठी काही दिवस फक्त थोडंसं ऍडजस्टमेंट करायला शिका, तडजोड करा. तडजोड केल्याने, माघार घेतल्याने तुम्ही काही अपराधी होत नाहीयेत. तर तुम्ही तुमचा फायदा बघा, स्वतःचा फायदा बघा. बोला, एकदा गोड बोलून बघा. सासू सासऱ्याला गोड बोलून बघा, आई वडिलाला बोला, जावला बोला, दिराला बोला, नंदला बोलून बघा. हो एकदा गोड बोलून बघा, खरंच तुमचा फायदा होतो. गोड बोलल्याने जग जिंकता येते. त्यासाठी एकदा गोड बोला, मार्ग निघतो. एकदा का मार्ग निघाला, मस्तपैकी टीईटीचा अभ्यास करा. टीईटीची परीक्षा 21 ला होईल का नाही याचा विचार करू नका, होणाऱ्याचा या दृष्टिकोनातून अभ्यास करा. एकदा का टीईटीची परीक्षा झाली, त्यात तुम्ही चांगले मार्क्स भेटलात, तर मग संपलं. हो जग जिंकल्यासारखं आहे तुमच्यासाठी. इतके दिवस काय तुम्ही जे सोसलेलं आहे त्याच्यातून बाहेर पडायला येईल. तुमचं तुम्ही स्वतःच्या पायावर स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करू शकाल तुम्ही. त्यासाठी या भानगडीतून बाहेर पडा. थोडंसं संसार बाजूला राहू द्या, इतकंही बाजूला करू नका. ऍडजस्टमेंट करा, तडजोड करा. ह्या गोष्टीतून बाहेर पडल्यावर ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल त्यावेळेसच खरं म्हणता येईल की मुलगी शिकली आणि प्रगतीस आली. जी काय तुमची प्रगती थांबलेली आहे, जी काय वंचित राहिली, त्याच्यातून तुम्ही बाहेर या. एकदा बाहेर आला, तुमचं यश मिळालं, तर खरंच तुम्हाला जीवन सफल झाल्यासारखं वाटेल. प्लीज तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो की प्रत्येकाला गोड बोला. हे काय सणासुदीचे दिवस आहेत, हे सण, हे दिवाळी, हे आपल्याला आयुष्यभर आहेत, मरेपर्यंत येणार आहेत. पण ही टीईटीची परीक्षा एकदा गेली, पुन्हा नंतर कधी चान्स येईल सांगता येत नाहीये. कारण ही टीईटीची परीक्षा तुम्ही पास झाला तर टेट देता येते, पण टेट पुन्हा कधी होईल सांगता येत नाही. 2017 ला झाली होती, आता भविष्यात कधी पुढल्या वर्षी होणार आहे असं म्हणतात, पण होईल का नाही याची शाश्वती नाहीये. पण टीईटी आहे ना, टीईटी मध्ये तुम्ही पास झाला तरच टेट आहे. लक्षात घ्या, टीईटी मध्ये पास झाला तरच टेट आहे. म्हणून सांगतोय, थोडंसं आत्मविश्वासात राहावा, स्वतःला समजून घ्या, स्वतःच्या भावनांवर थोडंसं कंट्रोल करा, तडजोड करायला शिका आणि बोला. सर्वांशी बोला, प्रेमाने बोला, प्रेमाने वागा. फक्त आपलं काम साधून घ्या. हो स्वार्थी बना, थोडंसं आपला स्वार्थ साधून घ्या. आणि मधुर बोलल्याने सर्व होतं, सगळेजण ऐकतात. बघा, एकदा ट्राय करून बघा. या विषयावर बोलणं खूप गरजेचं होतं, कारण कमेंट्स मध्ये खूप असे काही प्रश्न होते, खूप अशा समस्या मला जाणवत होत्या. त्यासाठी या गोष्टीवर बोलणं गरजेचं होतं. जास्तीत जास्त हे आपल्या चॅनलवर मॅरिड आहेत, जे की आपला संसार सांभाळून टीईटीची परीक्षा देत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ डेडिकेट आहे. त्यांच्यासाठी सुद्धा व सर्वांसाठी सुद्धा हा व्हिडिओ लागू होतो. बस ह्याच्यापेक्षा आणखी मी काही जास्त सांगू शकत नाहीये. मला जितकं सांगता येऊ शकत होतं तितकं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोटासा मार्ग सांगितलेला आहे, तो बघा, एकदा अप्लाय करून बघा, नक्कीच फायदा होईल. मी जे काय सांगितले ते तुम्हाला पटलं का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि उद्यापासून आपले नोट्स हे कंटिन्यू होणार आहेत. उद्या तुम्हाला 6वीचा इतिहास
पूर्ण मिळून जाईल. सकाळी पार्ट 1 मिळेल, संध्याकाळी पार्ट 2 मिळेल. पार्ट 1 मध्ये 1 ते 8 टॉपिक असणार आणि पार्ट 2 मध्ये 9 ते 13 टॉपिक असणार. म्हणजे उद्या तुमचा 6वी इतिहास क्लिअर होऊन जाईल. आणि दिवाळीला सुद्धा रोज 2 व्हिडिओ येणार आहेत. म्हणजे या दिवाळीला चिवडे 2 नाही तर या दिवाळीला नोट्सचे व्हिडिओ 2 असणार आहेत.